योद्धा न्यूज मराठी. देवबाजी आवडत तर आवडते का देवबा. काळाराम गणपत मांजरे या बालकाने 1500 रुपये देणगी दिले. दाखवाचा यात्रा उत्सव समस्त ग्रामस्थ सुवर्ण आपलं सहर्ष स्वागत. काळाराम शेठ गणपत मांजरे राहणार मांजरेवाडी या बालकाने 1500 रुपयाची देणगी दिली. ते दाखवाचा आंबेगाव यात्रा उत्सवाच्या वतीनं त्यांचा सन्मान होते. तो सन्मानाचा स्वीकार त्यांनी करायचा आहे. संजय शेठ राक्षे आपल्या विनंती आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. तसेच दाखवाचा यात्रा उत्सवाच्या निमित्तानं योद्धा न्यूज मराठीचे संपादक आमचे मित्र नारायणचे सूर्यवंशी आपणही या ठिकाणी उपस्थित झालात. आपले दाखवाचा यात्रा उत्सवाच्या वतीनं सहर्ष स्वागत. अशोक शेठ गुलाब मांजरे राहणार सुरली या वर्गाने 501 रुपयाची देणगी दिली. ते दाखवाचा आंबेगाव यात्रा उत्सव समस्त ग्रामस्थ सुरक्षित आपलं सर यात्रा उत्सवाच्या वतीनं स्वागत झालेलं आहे. त्यांचा सन्मान सोहळाही या ठिकाणी झालेला आहे. राजेश शेठ लोखंडे या बालकाने 101 रुपयाची गर्दी खूप झालेली आहे. रस्त्यामध्ये कोणी गाड्या पार्किंग करू नका. ज्यांच्या टू व्हीलर असतात त्यांनी शिस्त पाळा आणि आपल्या टू व्हीलर रस्त्यातून काढून घ्या. कारण येण्या जाण्यासाठी आज आपण श्री जाकमाता देवी देवस्थान
शिरोली तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी जी यात्रा भरलेली आहे प्रचंड आपण सर्वत्र पाहत आहोत. तर या ठिकाणी जे यात्रा कमिटीचे जे अध्यक्ष आहेत, सर्व कमिटी आहे, त्यांच्याकडे आज आपण आलेलो आहोत यात्रेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी. हे पहा, यात्रा कमिटीचे अध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळ. तर आज आपण त्यांच्याकडे जरा माहिती जाणून घ्या. दादा नमस्कार. 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 आता यात्रेविषयी आम्हाला थोडस म्हणजे माहिती सांगा. हे पहा, आज 14 तारीख आहे. काल एकादशी असल्यामुळे आज बार्शीला आपली यात्रा असते. यात्रेच्या निमित्तानं बैलगाड्याचा घाट असा जोरात भरला जातो. त्याचप्रमाणे देवीच्या दर्शनासाठी सर्व गावातील मंडळी नैवेद्य घेऊन आपल्या देवीच्या श्रद्धेसाठी दर्शनासाठी येतात व गावजोडीच्या वर्गणीच्या पावती इथे जमा करतात. थाटामाटामध्ये आई जगदंबेचा सोहळा होतो. नंतर बैलगाडा घाट झाल्याच्या नंतर बैलगाडा घाटाच्या मिरवणूक झाल्याच्या नंतर आई जगदंबेची 7 वाजता आरती देवीची पालखी निघते. पालखी झाल्याच्या नंतर काळूबाळू तमाशा फिरला आहे करमणुकीसाठी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी भव्य दिव्य असा जिल्हा परिषद शाळा शिरोली या ठिकाणी कुस्त्यांचं मैदान भरवण्यात आलेलं आहे. आणि आज योगायोग असा की गाड्याचे टोकन जास्त झाल्यामुळे आज तिसऱ्या दिवशी सुद्धा यात्रा भरणार आहे. त्याच्यामुळे खूप असा आनंद वाटत आहे का आपल्या देवीच्या श्रद्धेपोटी आजूबाजूच्या 4-2 गावातली लोक देखील येतात. आई जगदंबेच्या श्रद्धापोटी आम्हाला पावती वर्गणी देतात. धन्यवाद. अध्यक्ष साहेब, आता या ठिकाणी भरपूर प्रमाणात गर्दी आलेली आहे. अनेक पंचक्रोशीतून भाविक भक्त आलेले आहेत. त्यासाठी तुम्ही काय काय सुविधा पुरवता? पाणी असेल, शौचालय, कसं थोडीशी माहिती. आता आमचं भव्य दिव्य असं जागमाता गार्डन मंगल कार्यालय आहे. हे खेळणीवाले जे लोक येतात ते आरामासाठी कार्यालय त्यांना मोकळं असतं. त्या ठिकाणी देवस्थानने आरो पाण्याची सोय केलेली आहे व सकाळच्या परी त्यांना बार्शीचा फराळ असा दिला जातो. मोफत असं अन्नदान चालू आहे. आणि आरोग्याच्या दृष्टिकोनावर काही सुविधा ठेवल्या आहेत का? नाही, तसं घाटामध्ये जर काही दगाफटका झाला लागलं तर त्यासाठी अँब्युलन्स उपलब्ध आहे. डॉक्टरची टीम देखील फोन केल्यानंतर ताबडतोब तिथं हजर होत आहे. निश्चितच या ठिकाणी श्री जागमाता देवी ट्रस्ट आमचे जे अध्यक्ष सर्व संचालक असतील सर्वांनी आमच्या योद्धा न्यूज चॅनेल मध्ये येऊन आम्हाला जी माहिती दिली, योद्धा न्यूज चॅनेल मराठीतर्फे आपले सहर्ष स्वागत. धन्यवाद. चला, यात्रा कमिटीचे अध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळ. तर आज आपण त्यांच्याकडे जरा माहिती जाणून घ्या. दादा नमस्कार. 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 आता यात्रेविषयी आम्हाला थोडस म्हणजे माहिती सांगा. हे पहा, आज 14 तारीख आहे. काल एकादशी असल्यामुळे आज बार्शीला आपली यात्रा असते. यात्रेच्या निमित्तानं बैलगाड्याचा घाट असा जोरात भरला जातो. त्याचप्रमाणे देवीच्या दर्शनासाठी सर्व गावातील मंडळी नैवेद्य घेऊन आपल्या देवीच्या श्रद्धेसाठी दर्शनासाठी येतात व गावजोडीच्या वर्गणीच्या पावती इथे जमा करतात. थाटामाटामध्ये आई जगदंबेचा सोहळा होतो. नंतर बैलगाडा घाट झाल्याच्या नंतर बैलगाडा घाटाच्या मिरवणूक झाल्याच्या नंतर आई जगदंबेची 7 वाजता आरती देवीची पालखी निघते. पालखी झाल्याच्या नंतर काळूबाळू तमाशा फिरला आहे करमणुकीसाठी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी भव्य दिव्य असा जिल्हा परिषद शाळा शिरोली या ठिकाणी कुस्त्यांचं मैदान भरवण्यात आलेलं आहे. आणि आज योगायोग असा की गाड्याचे टोकन जास्त झाल्यामुळे आज तिसऱ्या दिवशी सुद्धा यात्रा भरणार आहे. त्याच्यामुळे खूप असा आनंद वाटत आहे का आपल्या देवीच्या श्रद्धेपोटी आजूबाजूच्या 4-2 गावातली लोक देखील येतात. आई जगदंबेच्या श्रद्धापोटी आम्हाला पावती वर्गणी देतात. धन्यवाद. अध्यक्ष साहेब, आता या ठिकाणी भरपूर प्रमाणात गर्दी आलेली आहे. अनेक पंचक्रोशीतून भाविक भक्त आलेले आहेत. त्यासाठी तुम्ही काय काय सुविधा पुरवता? पाणी असेल, शौचालय, कसं थोडीशी माहिती. आता आमचं भव्य दिव्य असं जागमाता गार्डन मंगल कार्यालय आहे. हे खेळणीवाले जे लोक येतात ते आरामासाठी कार्यालय त्यांना मोकळं असतं. त्या ठिकाणी देवस्थानने आरो पाण्याची सोय केलेली आहे व सकाळच्या परी त्यांना बार्शीचा फराळ असा दिला जातो. मोफत असं अन्नदान चालू आहे.
आणि आरोग्याच्या दृष्टिकोनाला योग्य काही सुविधा ठेवल्या आहेत का? नाही, तसं घाटामध्ये जर काही दगाफटका झाला लागलं तर त्यासाठी अँब्युलन्स उपलब्ध आहे. डॉक्टरची टीम देखील फोन केल्यानंतर ताबडतोब तिथं हजर होत आहे. निश्चितच या ठिकाणी श्री जागमाता देवी ट्रस्ट आमचे जे अध्यक्ष सर्व संचालक असतील सर्वांनी आमच्या योद्धा न्यूज चॅनेल मध्ये येऊन आम्हाला जी माहिती दिली, योद्धा न्यूज चॅनेल मराठीतर्फे आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. चला, श्री जागमाता देवी नमस्कार. आता तुम्ही खूप मन प्रसन्न झालं. आम्ही दरवर्षी देवीला येतो. शिवली गावचे देवीकडे पूर्ण आलेला आता शिर्डीवरून तुम्ही आला, वाटलं का तुम्हाला? या मंदिरात आलं आणि देवीच्या निश्चितच त्या ठिकाणी आल्यानंतर या शिर्डीवरून भाविक भक्त आलेले आहेत. तिथे आल्यानंतर त्यांना अगदी छान वाटले, प्रसन्न वाटले, थकवा नाही वाटला. अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी आपल्याला मत मांडलं आहे. योद्धा न्यूज मराठी चॅनेल मध्ये आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. हे 3 महिन्याचं राशन दिलं त्यामुळे काढतो.
जाईन वाऱ्याने उडून जेव्हा तो कान नका तो कान सपोर्ट बसकर आणि दत्तूच्या कोटेबा मळेकर सरपंच पाणी मारा ना एक बाटली घेऊन बाटली काय भरून त्या याच्यातून पाणी होता बघतो अहो बाटली घ्या पाणी होता त्याच्यातून बाटली भरून घ्या काय घेऊन भरून घे ना इकडं द्या फेकू नका इकडं द्या ना कुणी काही तुमची माहिती याची नोंद घ्या मंडळी फायनल चालू आहे खाली गर्दी करू नका.
पाहुण्यांच्या गाड्यांना सहकार्य करा. पैसे घेऊन जा ना तुमचं. गणेश बाबा उद्या करतात. विनायक